तर नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी इथे आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा थोडा वेगळा व्हिडिओ आहे. म्हणजे बघा आता गौरी गणपती येत आहे आणि गौरी गणपतीसाठी आपल्याला आसनं हे लागतातच. तर मी इथे बघा हे जे आसनं आहे हे एका कस्टमरला मी इथे बनवून दिलेले आहे. तर त्यांनी आज ते नेणार असल्यामुळे मी इथे तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघा हे जे आसनं आहे मी इथे 15 ते 16 आसनं इथे तयार करून घेतलेले आहे आणि हे जे आसनं आहे ते मी एका एका मीटर कापडमध्ये तयार करून घेतलेले आहे. तर इथे 15 ते 16 इथे आसनं हे तयार झालेले आहे. तर आता इथे बघा हे जे मी लेस ते वापरलेली आहे ते मी इथे मार्केटमधून या लेसचा पूर्ण बंडल आणलेला आहे आणि त्यानंतर इथे हा जो कापड आहे तो इथे वेल्वेटचा कापड आहे आणि हा लाल कलरचा कापड इथे मी वापरलेला आहे आणि हा जो वेल्वेटचा कापड आहे हा वॉशेबल आहे. जर धुतल्यानंतर पण हा कापड खराब होणार नाही आहे. तर इथे बघा इथे मी हे इथे जे आसनं आहे इथे वेगवेगळ्या साईजच्या आसनं बनवलेले आहे आणि हे जे आसन आहे तर हे बघा इथे चौकोनी आसन बनवलेलं आहे. तर हे आपण चौरंगावर सुद्धा टाकू शकणार आहे आणि इथे बघा हे जे दुसरं आसन आहे ते मंदिरात सुद्धा आपण टाकू शकणार आहे. तर मंदिरासाठी किंवा चौरंगावर टाकण्यासाठी मस्त असं हे आसन तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे दोन्ही साईड मी एकसारखे दोन आसन बनवून घेतलेले आहे. तर आपल्याला इथे पाटावर किंवा चौरंगावर आसन टाकायचं असेल तर आपण अशा प्रकारे हे आसन टाकू शकतो. तर इथे बघा हे मी इथे मंदिरासाठी एक आसन तयार करून घेतलेलं आहे आणि इथे बघा याला पण साईडला चारी साईडला लेस लावून घेतलेली आहे आणि इथे मस्त असं हे आसन तयार झालेलं आहे. त्यानंतर बघा हे जे दोन आसन आहे या आसनावर आपण समईसुद्धा ठेवू शकतो किंवा छोटी वगैरे छोटीशी पूजा असेल तर ती सुद्धा आपण या आसन टाकून करू शकतो. म्हणजे इथे बघा हे जे आसन आहे ते दोन एकसारखे मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर हे जे छोटे छोटे आसनं आहे लहान मोठे ते मी ते देवासाठी शिवलेलं आहे. म्हणजे आपल्याला मूर्ती जर देवाची त्या आसनावर ठेवायची असेल तर बघा हे जे आसन आहे आपण मंदिरात ठेवून त्यावर मूर्ती ठेवू शकतो. तर इथे बघा मस्त असे हे इथे मी लेस लावलेली आहे आणि इथे ही जी लेस आहे पूर्ण चारी भोवतालून लावलेली आहे. तर हे दोन जे लटकन आहे मी ते गोलाकाराचे केलेले आहे. त्यानंतर इथे बघा हे चौकोनी आकाराचे मी इथे 8 ते 10 जे हे आसन आहे बनवून घेतलेले आहे. छोटे छोटे हे आसन आहे. तर यावर आपल्याला देवसुद्धा आपण ठेवू शकतो किंवा आपल्याला इथे एक छोटी नैवेद्यासाठी प्लेट वगैरे ठेवायची असेल तर त्याखाली सुद्धा आपण इथे आसन ठेवून ते प्लेट ठेवू शकतो. तर इथे बघा आता गौरी गणपती येणार आहे म्हणजे गौरी गणपतीचं हे आता सीझन आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे एका कस्टमरला हे आसनं बनवून दिलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो कमी खर्चात असे हे आसनं तयार होणार आहे आणि इथे बघा एक जे आसन आपण विकत घ्यायला गेलो तर ते रेटला खूप जास्त असतात आणि आपण जर कापड आणून अशा प्रकारे लेस आणून अशा प्रकारे जर ते घरी शिवले तर इथे घरीसुद्धा ते आपल्याला छान प्रकारे कमी खर्चात आपले शिवणं होणार आहे. तर मी इथे बघा हे कमी खर्चात चांगलेसे हे 15 ते 16 आसनं इथे बनवलेले आहे. तर इथे बघा जर तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर तुम्हीसुद्धा लेस आणि अशा प्रकारे हा कापड वेगवेगळा कापड आणून मंदिरासाठी किंवा पूजेसाठी अशा प्रकारे आसनं बनवू शकता. तर हे जे आसनं आहे हे माझ्या एका कस्टमरचे मला आज द्यायचे आहे. तर मी ते पटकन आज अर्ध्या तासात शिवून घेतलेले आहे आणि त्यांना ते द्यायचे आहे. कारण त्यांच्या साड्या ब्लाऊज आणि ड्रेसेस वगैरे सर्व कपडे आहे. तर त्यांनी मला वेळेवर हे आसनं शिवून मागितलेले आहे. तर मी इथे बघा अर्ध्या तासात ही आसनं ते शिवून दिलेले आहे. कारण का माझ्याकडे कापड आणि आसनाचे लेस मी आणलेलीच होती तर ते मी पटकन त्यांना शिवून दिलेली आहे. तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारे घर बसल्या असे तुमच्याकडे जर मशीन असेल तर मंदिरासाठी किंवा देवासाठी अशा प्रकारे आसनं शिवता येणार आहे. तर तुम्हाला पण शिवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच शिवून बघा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या या चॅनलवर नवीन प्रकारचे व्हिडिओ शेअर करत राहणार आहे. धन्यवाद.